नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं YouTube चॅनल BK MPC स्टडीमध्ये. तर मित्रांनो, अतिशय आनंदाची बातमी आहे आणि नवीन मित्रांनो वॅकन्सी निघालेली आहे आणि ही जी वॅकन्सी आहे ती स्टाफ सिलेक्शन मित्रांनो एस-एस-सी ही एक्झाम घेणार आहे. तर एस-एस-सीच्या जागा निघालेल्या आहेत स्टाफ सिलेक्शनच्या. तर पहा मित्रांनो, जे महत्त्वाचे जे पॉईंट आहेत ते आपण इथे क्लिअर करणार आहोत. तर पहा इथे जी डेट जी दिलेली आहे, तर आपल्याला डेट जी दिलेली आहे तर 4/3/2024 रोजी फॉर्म भरायचा आहे आणि लास्टची डेट ही जी दिलेली आहे ते 28/3/2024 दिलेली आहे. आणि परीक्षा पहा किती तारखेला होणार आहे तर 9, 10 आणि 13 मेला परीक्षा होणार आहे. तर मित्रांनो पहा जे महत्त्वाचे पॉईंट आहेत ते आपण क्लिअर करणार आहोत. तर येथे सब इन्स्पेक्टर जी-डीसाठी ही पोस्ट असेल आणि सब इन्स्पेक्टर एक्झिक्युटिव्हसाठी ही मित्रांनो पोस्ट असेल मेल फिमेलसाठी. तर इन दिल्ली पोलीस तर मित्रांनो आणि हे सी-ए-पी-एफ-एससाठी ही मित्रांनो जाहिरात आहे. तर याची टेंटेटिव्ह जी व्हॅकन्सीज जी आहे तर टोटल जे ह्याच्या व्हॅकन्सी पहा तर 125 मित्रांनो जागा आहेत आणि फिमेलसाठी 61 जागा आहेत. तर मित्रांनो ही जी जागा आहे ती सब इन्स्पेक्टर एक्झिक्युटिव्ह इन दिल्लीसाठी आणि सब इन्स्पेक्टर एक्झिक्युटिव्ह इन दिल्ली फिमेलसाठी 161 जागा आहेत. तर सब इन्स्पेक्टर जी-डी इन सी-ए-पी-एफ-एस तर याच्यासाठी मित्रांनो ज्या जागा आहेत टोटल त्या 4001 जागा आहेत आणि येथे प्रवर्गानुसार आरक्षण हे तुम्ही पाहू शकता जे आरक्षण आहे याच्यामध्ये. तर पहा मित्रांनो इथे जे दिलेलं आहे तर अनरिझर्व्डसाठी ई-डब्ल्यू-एस, ओ-बी-सी, एस-सी, एस-टीसाठी तर त्याचंही तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो टोटल 4,000 जवळ-जवळ 4,187 पोस्ट आहेत. तर याचं रेशननुसार मित्रांनो पोस्ट आहेत. तर मित्रांनो पहा इथे पात्रता दिलेली आहे सिटिझन ऑफ इंडिया तर मित्रांनो भारताचा नागरिक असला पाहिजे आणि येथे एजसाठी दिलेलं आहे वयोमर्यादा दिलेले आहे ते तुम्ही इथे पाहू शकता. तर या मित्रांनो वयोमर्यादेमध्ये तुम्ही बसता का ते तुम्ही पाहून घ्या. तर मित्रांनो पहा ॲप्लिकेशन फीस जी आहे याची तर मित्रांनो फी पेबल तर ₹100 फीस आहे. तर मित्रांनो वुमेन कॅन्डिडेट्स अँड कॅन्डिडेट्स बिलॉंग टू शेड्यूल कास्ट यांच्यासाठी मित्रांनो हे जे शेड्यूल ट्राईब यांच्यासाठी मित्रांनो जी आहे तर मित्रांनो तर याच्यासाठी मित्रांनो ही फीस नाही. तर पहा नंतर जे आपल्याला महत्त्वाचा जो पॉईंट आहे, याची मित्रांनो परीक्षेचं स्वरूप कसे असेल, तर सेंटर ऑफ एक्झामिनेशन हे येथे दिलेले आहेत. तर तेही तुम्ही पाहू शकता. तर मित्रांनो याच्यामध्ये जो पेपर आहे ते तर त्या परीक्षेचं मित्रांनो स्वरूप कसे असेल हे तुम्ही पहा. तर सब्जेक्ट असेल तुम्हाला तर मित्रांनो जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग याच्यासाठी पण 50 क्वेश्चन आणि 15 मार्क्स असतील आणि याचं टोटल असे मित्रांनो क्वेश्चन आणि त्याचे मार्क दिलेले आहेत आणि तुम्हाला 2 तासाचा वेळ असेल. तर पेपर सेकंड जो आहे तो मित्रांनो इंग्लिश लँग्वेजचा असेल, इंग्लिश लँग्वेज कॉम्प्रिहेन्शनचा असेल आणि याच्यामध्ये तुम्हाला 200 प्रश्न आणि मॅक्सिमम मार्क्स मित्रांनो याच्यामध्ये 200 असेल आणि तासही तुम्हाला 2 तास दिलेले आहेत. तर हे तुम्ही पाहू शकता आणि याच्यामध्ये मित्रांनो नंतर तुम्ही पहा जो पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड याचीही माहिती दिलेली आहे. तर मित्रांनो तुम्हाला फिजिकल स्टँडर्ड येथे दिलेले आहेत. तर तुम्हाला जी फिजिकल होणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला हाईट वगैरे मुलींसाठी, मुलांसाठी किती दिलेले आहे तेही तुम्ही पाहू शकता इथे. तर मित्रांनो येथे तुम्हाला 100 मीटर रेस 16 सेकंडमध्ये ही करायची आहे आणि 1.6 किलोमीटर जे आहे 1600 तर तुम्हाला 6.5 मिनिटामध्ये मित्रांनो दिलेलं आहे फिजिकल टेस्ट आहे ते. तर लाँग जंप तुम्हाला दिलेली आहे. हाय जंप ही तुम्हाला दिलेली आहे. तर मित्रांनो तुम्ही पूर्ण पी-डी-एफ जी आहे ती वाचूनच फॉर्म भरा आणि मित्रांनो एक चांगली व्हॅकन्सी आहे. तर तुम्ही याच्यामध्ये फॉर्म भरू शकता. धन्यवाद.